विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील दीर्घकाळ सुरू असलेल्या आरक्षणातील असमानता आणि प्रतिनिधित्वाच्या अभावाबाबत ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही मतदारसंघ कायम आरक्षित ठेवले गेल्याने अनेक समाज घटकांना निवडणूक लढवण्याचा संविधानिक हक्क नाकारला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील माजी वडगाव आणि आत्ताच्या हातकणंगले मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून आज तागायत आरक्षित असल्यानं सवर्ण समाजाला या मतदारसंघातून कधीही प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं संघटनेनं सांगितलं। दुसरीकडे ओपन मतदारसंघामध्ये SC/ST समाज संख्या कमी असल्याने कधीच निवडून येऊ शकत नाही। परिणामी दोन्ही समाजांवर अन्याय होत असल्याचा आरोप ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं करण्यात आला। सर्व मतदारसंघ रोटेशन पद्धतीने फिरते ठेवले तर 50 वर्षात प्रत्येक समाजाला एकदा तरी प्रतिनिधित्वाची संधी मिळेल अशी भूमिका पक्षाने मांडली। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, गडहिंग्लज, करवीर यासारखे तालुके लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीमुळे कायमच उपेक्षित राहिले असून विधानसभेचे प्रतिनिधित्व मिळणं अशक्य झालं आहे। त्यामुळे हर तालुक्यासाठी एक तालुका एक विधानसभा हे सूत्र लागू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। ओबीसी आणि व्हीजेएनटी समाजाचे सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत आणि लोकसभेत स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावं, महिलांसाठी विधानसभेत 33% आरक्षण अनिवार्य, तसेच EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं करण्यात आली। या मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही पक्षाने यावेळी दिला। यावेळी संस्थापक सुभाष देसाई, राकेश रणभिसे, सुरेश कांबळे, सुरेश सातपुते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।